अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 8 मात्रा शेतीय सूत्र क्रमांक 4. पिड्यमाना हि वातादिया युगपत्तेन कोपितः आमेन अन्नेन दुष्टेन तद एव आविश्य कुर्वते. विष्टंभयन्ति अलसकं च आवयन्तो विसूचिकाम् अधर उत्तरमार्गाभ्याम सहसा एव अजितात्मनाः. या श्लोकातला शेवटचा जो शब्द आहे तो महत्त्वाचा. का? अजितात्मनाः, ज्याचा स्वतःच्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण नाही, ज्या व्यक्तीचं, अशा व्यक्तींमध्ये होणारे हे दोन व्याधी कुठले? विसूचिका आणि अनसक. का बरं होतात? दुष्टेन आमेन अन्नेन, जे काही आम स्वरूपामध्ये तयार झालेलं अन्न आहे. आता आम स्वरूप म्हणजे काय? ज्या अन्नाचं पचन झालेलं नाही अग्नीकडून, त्या शरीरातल्या सगळ्या घटकांना आपण आम हा शब्द वापरतो. म्हणून बऱ्याचदा तुम्हाला पुढे गेल्यानंतर इव्हन आपल्या दोष फिर्येमध्ये वगैरे पण येणार आहे सामदोष वगैरे असे काही संकल्पना नाही. इथे आम म्हणजे अपचित असलेलं अन्न किंवा कुठलाही भाग जो अपचित आहे, ज्याचं पचन झालेलं नाही, ती अवस्था म्हणजे आमावस्था. जे अन्न आपण सेवन करतो त्याचं जर अन्नाकडून पचन झालं नाही तर तो दुष्ट होतं म्हणजे विकृत होतं. आणि ते काय करतं? वाताद्या म्हणजे वातादी तीनही दोषांमध्ये विकृती निर्माण करतं किंवा तीनही दोषांचा प्रकोप होतो. म्हणून शब्द काय आलाय तिथे? युगपत. युगपतचा अर्थ एकाच वेळेस. पिड्यमाना हि वाताद्या युगपत. वातादी तिन्ही दोष, वात पित्त कफ, या तीनही दोषांचा एकाच वेळेस प्रकोप होतो. एकाच वेळेस प्रकोप होतो म्हणजे विकृती एवढी जास्त आहे की तिन्ही दोषांमध्ये बदल दिसतो. कुठल्या गोष्टीमुळे? आमावस्था. सगळ्या संविधांमध्ये मी मागे पण तुम्हाला म्हटलेलं की मात्रा शेती अध्याय का चांगला आहे, तर सगळ्या व्याधींचं मूळ या आम शब्दामध्ये येतं. रोगः सर्वेति जायते मंदाग्नो असं सूत्र येतं की सगळ्या व्याधींचं मूळ हे मंदाग्नी. जसं तुम्ही रोगानुत्पादनीयमध्ये पाहिलं की वेग धारण हे सगळ्या व्याधींचं मूळ म्हणतात. पण वेग धारणामुळे पण छोटी परिणिती कशात येते? तर अग्नीच्या दृष्टीमध्ये येते किंवा अपचन होतं. त्याच्यामुळे सगळीकडे जो काही अग्नी विकृत होतो तो व्याधी निर्माण करतो. त्यासाठी अजीर्ण होऊ नये या पद्धतीने तुम्ही तुमचा आहार ठरवा, आहार कल्पना ठरवा, त्याचे संस्कार ठरवा, त्याचे कॉम्बिनेशन्स ठरवा. कशासाठी? अजीर्ण किंवा सामावस्था निर्माण होऊ नये, नाहीतर व्याधी निर्माण होतात. मग काय आलं? युगपत. एकाच वेळेस हे पिड्यमाना ही, पिड्यमान पीडा निर्माण करतं, विकृती निर्माण करतं, वेदना निर्माण करतं. पिड्यमाना ही वाताद्या युगपत्तेन कोपिता आमेन अन्नेन दुष्टेन तद आविश्य एव. हे नाही आहे की होईल, मे बी, माइट बी. नो, इट विल. कन्फर्म आहे, होणारच आहे, आवश्यक आहे, अविश्यम, ते होणार आहेच. होऊ शकतो असं नाही सांगितलं त्यांनी, शक्यता दिलीच नाहीये, खात्री सांगितली ग्रंथकारांनी. जर आमनिर्मिती झाली, वारंवार जर अग्निदुष्टी होत असेल तर शरीरामध्ये तीनही दोषांचा प्रकोप होणं किंवा शरीरामध्ये तीनही दोषांची दृष्टी होणं नक्की आहे. याच्यात फरक पडणार नाही. मग पुढे काय सांगतात? विष्टंभयंतो अलसकम चावयंतो विसूचिकम अधर उत्तर मार्गाभ्याम सहसा एव अजितात्मनाः. अजितात्मनाः त्याच्यावर तुम्ही जर नंतर याच्यातली अरुण दत्ताची टीका पाहिली त्यांनी छान सांगितलं. असंयत चेतसा पुंसो विसूचिकाम कुर्वते. असंयत, संयत म्हणजे संयम, पेशन्स.
सगळ्या बाबतीत पेशन्स असले पाहिजेत, हे शास्त्र सांगतं. मग खाण्याच्याबद्दल पण असले पाहिजेत. मला आवडतं म्हणून सगळंच भरून घेतलं आणि काय केलं, नाही खाल्लं, अर्धवट खाल्लं, टाकून दिलं, किंवा कसं बसं खाऊन निघाले बाहेर. पण बऱ्याचदा हा भाग याच्यातही पाहतो की जे मोठे मोठे कार्यक्रम असतात, सेमिनार्स असतील किंवा लग्न वगैरे, आणि आपण आता सगळीकडे काय बफे असतात, तुम्ही स्वतःची डिश जा घेऊन भरून या. लोकांची सवय एक सर्वसामान्यपणे सगळीकडे दिसणारी सवय, आणि असं काही नाही आहे की बाबा ठराविक लोकच तशी वागतात. सगळी अगदी काय म्हणतात त्याला, उच्च पदस्थ सवय शिकलेली लोक जातात, ताट भरून अक्षरशः डोंगर उभा करतात ताटामध्ये खाण्याचा. मग काय होतं, एकतर ते अर्धवट खाल्लं जातं, टाकून दिलं जातं, आणि घरी आल्यानंतर रात्री मग कपाटातून इनोचे पोळ्या सुरुवात करतात. काय झालं, ॲसिडिटी झाली, गॅस झाला. ज्यांचं खाण्याच्याबद्दल नियंत्रण नाही त्या सगळ्या लोकांमध्ये हे हमखास सापडतं. मग आपण साधारणतः कसं झालं लोकांमध्ये, आपण विचारतो की तुम्हाला कुठले व्याधी होतात, मग लोक सांगतात नाही मला डायबिटीज नाही आहे, बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हायपरटेन्शन नाही आहे, चांगली गोष्ट आहे. कुठला हार्मोनल नाही आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हे सोडून बाकीचे कितीतरी डिसीजेस होतात. त्या व्याधींना कोणी पकडलंच जात, म्हणजे जमेस पकडतच नाही की हे व्याधी निर्माण होतात का, तर तुमच्या खाण्याच्या सवयीमुळे निर्माण होऊ शकतात. कारण मॉडर्न फिजिओलॉजीमध्ये ही कन्सेप्ट आत्ता कुठे थोडीफार चर्चेत यायला लागली आहे की इवन जिनोम्समध्ये, की तुम्ही जे काही खाल्लं जातं त्याच्यामुळे जीन्सची क्रोनॉलॉजी बदलते, म्युटेशन होतं आणि तुम्हाला जेनेटिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. हे बायोटेक आता मान्य करायला लागलं आहे. मग आम्ही जीन्सचं म्युटेशन बदलतं असं म्हणण्यापेक्षा आम्ही सरळ काय म्हणतो, सोप्या भाषेमध्ये शरीराचं जे साम्यत्व आहे ते बिघडलं. मग तिथे धातू विकृती पण आली आणि दोष विकृती पण आली. कशामुळे आली? अग्नीमुळे आली. अग्नीमुळे का आली? कारण अग्नी अन्नाचं पचन व्यवस्थित करत नाही. मग जे जे काही घटक शरीरातले ज्यांचं पोषण अन्नाकडून होणार आहे ते सगळ्यांना त्याचा त्रास होतो. मग तुमच्या शरीरामध्ये जे काही जिनोम स्ट्रक्चर आहे त्याला पण जे काही मिळणारं प्रोटीन्स असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ज्याच्यामुळे त्याची डेव्हलपमेंट होत असेल किंवा प्रोडक्शन होत असेल, ज्या काही गोष्टी त्याला सस्टेन करण्यासाठी गरजेच्या त्या कोणाकडून मिळणार आहे? तुम्ही आहार जो घेता त्याच्याकडून मिळणार आहे. थोडेच त्याच्यासाठी काही स्वतंत्र तुमच्याकडे यंत्रणा आहे की ते घेतलं जातं नाही. मग तेच जर चुकीचं गेलं तर जीन्स म्युटेट करणारच आहेत. मग आत्ता मागच्या 10 ते 20 वर्षामध्ये, मॅक्झिमम मी म्हणेल 10 वर्षामध्ये, घरटी म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक तरी कॅन्सरचा पेशंट का निघायला लागला आहे? तुम्ही विचारा. तुम्ही आसपासही पहा, तुमच्या घरांमध्येही पहा, ओळखीच्या लोकांमध्ये पहा. हार्ट अटॅकचं जसं प्रमाण वाढलं आहे तसं लोक म्हणतात कशाने गेला? कॅन्सरने गेला. जसं मागे पण सांगितलं, माझा एक मित्र माझ्या वर्गातला, काय शाळेतला असेल तो, किती वय असेल, फार फार तर 35, कॅन्सरने गेला. कळलंच नाही कधी झालं, काय झालं, समजा. आत्ता एक नुकतेच ओळखीचे आहेत आपल्यातलेच, त्यांच्या घरात सापडला पेशंट. काय गरज पडली एवढी निर्माण व्हायची? असं काय सुरू झालं? म्हणजे असं गमतीने म्हणतात की जसं भारतामध्ये रिफाईंड ऑइलची जाहिरात सुरू झाली तसे भारतातले हृदयरोगाचे रुग्ण वाढले. मग हा काय नक्की भाग आहे की तुमच्या आहारामध्ये रिफाईंड ऑइल आहे की नाही? पण आपण तपासून पाहत नाही, कारण काय आपल्यासमोर काय तर सतत जाहिरात चालू असते, बंबार्डिंग चालू असतं. बंबार्डिंग एवढं होतं की आपण खरं खोटं काय हे कोणीच तपासून पाहत नाही. मग शेजारच्याने वापरलं, मी वापरलं, शेजारच्याने वापरलं, सुरू झालं. तुमच्या वेळेस तर जवळपास तुम्ही सगळ्यांनी पिशवीतलं असतील पाहिलं असेल. कोणी, मला नाही वाटत की असं किराणा मालामध्ये दुकानात कोणी किटली घेऊन गेलं असेल तर त्या ड्रममधून तेल ओतून दिलं असेल. नाही, आमच्या लहानपणी आम्ही उद्योग केले. मग आमच्या वेळेस कधी हार्ट अटॅकचे पेशंट नव्हते एवढे. मग जसं रिफाईंड ऑइल आलं तसं सुरू झाले. का बरं आलं? कुठून आलं? मग ते अन्नातले घटक खरंच अजीर्ण करतात का? करतात का? त्याला आम म्हणायचं का? हो म्हणायचं. जे जे व्याधीकर ठरतात आहारामध्ये येणाऱ्या गोष्टी ज्या पचल्या जात नाही, शरीराकडून उपयोगात आणल्या जात नाही, ते सगळं आमामध्ये येतं. मग साखर खाल्लेली पचली जात नाही आहे, ती रक्तामध्ये येते, ब्लड शुगर वाढली, ते आमच आहे.
तुम्ही वरून कितीही शुगर कंट्रोल करणाऱ्या गोळ्या द्या तरीसुद्धा रक्तामध्ये साखर दिसते. का दिसते? कारण अग्नी त्या साखरेचा पचनासाठी उपयोग करूच शकत नाही आहे. काय करतोय? जास्त झालं दे टाकून, जास्त झालं दे टाकून. आपल्याकडे गमतीशीर आहेत या सगळ्या गोष्टी, एकमेकांना एवढ्या लिंक आहेत ना, कुठेतरी कुठे थांबवायची चेन तेच कळत नाही. खाणं बिघडलं आहे, खाण्यामुळे व्याधी व्हायला लागलेत, व्याधींसाठी औषधं घेतली जातात, औषधींमुळे अजून व्याधी होतात, ते कमी करण्यासाठी परत औषधी चालू असतात. आणि तुम्ही स्रोतस क्रिया रचनामध्ये शिकले असाल थोडाफार, तर प्राणव स्रोतसाचं सूत्र आहे. काय करतं? प्राणव स्रोतसामध्ये स्रोतांसी अन्यश्च दारुणीही म्हणून सूत्र आहे. प्राणव स्रोतसाची दृष्टी झाली की ते बाकीच्या स्रोतसांमध्ये पण विकृती निर्माण करतं. आता तुम्ही साधारणतः पहा की ज्यांच्यामध्ये प्राणव स्रोतसाचं मूलस्थान काय आहे? हृदय. महास्रोतस आहे. महास्रोतसामध्ये कोण कोण येतं? अग्नी येतो. अन्नव स्रोतस येतो. मग जे सगळे व्याधी येतात त्या सगळ्यांमध्ये प्राणव स्रोतसाची दृष्टी सापडते. त्या प्राणव स्रोतसाची दृष्टी सापडली की त्यांना बरोबर बाकीच्या स्रोतसांचे व्याधी ओळीने निर्माण व्हायला लागतात. ही माझी स्वतःची बऱ्याचदा सवय असते. जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांचे स्रोतस परीक्षण करताना ही गोष्ट मी हमखास विचारतो की याच्यानंतर कुठला व्याधी निर्माण झाला होता आणि त्याची काही एकमेकांशी काही सांगड घालता येते का. आणि बऱ्याचदा रुग्णांमध्ये सापडले की ज्यांना कोणाला आधी प्राणव स्रोतसाचे व्याधी, हृदयाचे असतील, श्वसनाचे असतील, त्यांना पुढे जाऊन यकृताचे विकार झालेले सापडतात. यकृतानंतर डायबिटीज झालेला सापडतो. शेवटी किडनी फेल्युअरमध्ये गेलेत. कारण मुख्य स्रोतसच विकृत झाले. आणि आपण काय करतो? आपण त्या स्रोतसाला बल देत नाही, आपण बाकीच्या गोष्टींना त्रास द्यायला सुरुवात करतो किंवा नियंत्रण आणायचा प्रयत्न करायला लागतो. उदाहरणार्थ, बऱ्याचदा ज्या लोकांना इन्फार्क्ट बसतो तिथे काय होतं की ब्लड मध्ये तो गोळा तयार होतो किंवा काय म्हणतात त्याला, कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होत राहतं. मग त्याच्यामुळे जास्त ब्लड थिक होत जातं. मग लोक काय वापरतात? ब्लड थिनर वापरतात. जे काही मेडिसिन दिले जातात त्याच्याने तुम्ही लोकांना विचारलं, लोक सांगतात रक्त पातळ होण्याची गोळी दिली. म्हणजे काय थिन केलं जातं. फिजिओलॉजी चेंज झाली ना, जी काही नॉर्मल असेल ती. मग ही जर सातत्याने शरीराची जी नैसर्गिक असणारी फिजिओलॉजी आहे, तुम्ही जर सातत्याने औषधांनी बदलत असाल, पुढे शरीर नैसर्गिक काय तेच विसरून जाईल, काहीतरी वेगळंच रिलीज करत राहील. हार्मोन्सवर आहे. हार्मोन्ससाठी पण मेडिसिन चालू असतात. वर्षानुवर्ष थायरॉईडसाठी औषधं घेणारी लोक काय करतात? नाही, ते वाढलं आहे. कशामुळे वाढलं आहे याचा विचार कधी करायचा? मग आता कुठेतरी सुरू झालं. मग होलिस्टिक ॲप्रोच आहे. होलिस्टिक ॲप्रोचमध्ये मग सगळं करा, मग योगासनं करा, सो कॉल्ड योगा करा, मग एक्सरसाइज करा, हे करा, ते करा, मग डाएट प्लॅन करा. मग 2-3 महिने प्लॅन केलं जातं, नाही समजलं की मग पाठवून दिलं जातं, जाते आयुर्वेदवाल्यांकडे विचारून घे डाएट कसं घ्यायचं. मग हीच गोष्ट जर तुम्ही डे 1 पासून सुरू केली की नाही, ह्याच्यामध्ये आम्ही आहारामध्ये बदल करतो, अग्नीचं स्वरूप बदलेल, त्याच्यामुळे होणारे व्याधी थांबतील. जेव्हा तुमच्याकडे लोक रिपोर्ट्स घेऊन येतात तेव्हा पहिला प्रश्न आपल्याला हाच पडतो की याला आपल्या शास्त्राच्या निदानात कसं बसवायचं. मॉडर्नने तर सांगितलं आहे काय, याला हायपोथायरॉइडिझम आहे, याला हायपरथायरॉइडिझम आहे, याला काय अजून वेगळं काहीतरी झालं आहे, याला काही कुठला तरी सिंड्रोमच झाला आहे. आपल्या शास्त्रात बसवायचं कसं? केवळ ते थायरॉइड कांचनारसारखं दिसतं म्हणून कांचनार गुळगुळ वापरलं म्हणून बरं झालं नाही होत. रक्तात साखर भरपूर असते म्हणून रोज कारलं खाऊ घातलं म्हणून रक्तातली साखर कमी झाली नाही होत. अजून काय काय बऱ्याच गोष्टी का नाही होत? कारण अग्नी बिघडलेला. आणि जोपर्यंत अग्नीचं कार्य सुधारत नाही तोपर्यंत. म्हणून या अध्यायामध्ये जे आलेले व्याधी, आता हे आलं सकविसूचिका आहे, पुढे रसशेषाजीर्ण येईल किंवा आमाजीर्ण येईल, विष्टब्दाजीर्ण येईल, विदग्धाजीर्ण येईल. हे सगळे कशासाठी आहेत? हे म्हणजे काय म्हणूया आपण, ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. फक्त नावापुरते त्यांनी सांगितलं की याच्यासारखे व्याधी निर्माण होऊ शकतात. हे सोडून बाकीचे कितीतरी व्याधी आहेत की तिथे ही गोष्टी आहेत. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही निदानस्थान शिकाल किंवा रोगनिदान विषय येईल त्याच्यामध्ये माधव निदान वाचाल, बाकीचं पण संहितांमधून निदानाचं वाचलं जाईल. त्यामध्ये एक गोष्ट हमखास सापडेल. सगळ्यात सुरुवातीला जवळपास सगळ्या व्याधींमध्ये हेतू सापडतील ते आहारातलेत, फक्त आगंतुज व्याधी सोडले तर.
निज आणि आगंतू हा भेद माहिती आहे, लक्षात असेल. निज म्हणजे शरीरामध्ये दोष स्वतः व्याधी करतात ते, आणि आगंतू हे बाह्य स्वरूपाचे होतात. बाह्य स्वरूपात म्हणजे काय, आघात झाला, मार लागला, घसरून पडले वगैरे, तिथे आहाराचा काही तितकासा संपर्क येत नाही. ते सोडलं तर बाकी सगळ्या निजव्याधींमध्ये आहाराचा संपर्क येतो, सगळ्या निजव्याधींमध्ये. मग याचा अर्थ अन्नवह स्रोतस किंवा अग्नी किंवा अग्नीकडून पचवण्याची जी काही क्रिया होते ती गोष्ट तेवढी महत्त्वाची आहे. चरक संहितेमध्ये 30 अध्याय आहेत चिकित्सा स्थानातले. त्यातले पहिले 2 अध्याय समजा आपण सोडून दिले, 28 अध्यायांमध्ये जवळपास 100च्या आसपास व्याधी असतील. कमी जास्त आकडा असू शकतो. आपण ठीक आहे 70 पकडूया सरासरी. 70 व्याधींमध्ये फक्त आगंतुज व्याधींचा एक भाग सोडला तर एकूण 70 व्याधींचे हेतू अग्नीच आहेत. त्या 70 व्याधींचे प्रकार वेगवेगळे आहेत. परत वातानुसार वेगळे, पित्तानुसार वेगळे, कफानुसार वेगळे, द्विदोषज वेगळे, जे आपण पहिल्या अध्यायात शिकलो द्वंद्वजमध्ये. सन्निपातिकमध्ये वेगळे, सन्निपातिकचे पण प्रकार आहेत. मग एवढे सगळे कॉम्बिनेशन्स जर आहेत आणि सगळ्या ठिकाणी हेतू जर अग्नीच येतो, तर मग आपल्याला या अध्यायाचा विचार किती करावा लागेल? तुमच्या पेशंटसाठी प्रश्न विचारताना तुम्हाला किती प्रश्न विचारावे लागतील की अग्नी विकृत होण्याचे कारण काय काय असतील, पचन विकृत होण्याचे कारण काय काय असतील, कुठल्या कारणांनी अग्नीमध्ये बदल घडणार आहेत. म्हणून आपल्याकडे आहार विधी सांगितलाय तो त्यासाठी, आहाराचं नियमन केलंय तर त्यासाठी, आहार पद्धती आली आहे त्यासाठी की सगळ्यांचं कारण तुमचं आहार आहे. म्हणजे जसं म्हणतात की एखाद्याच्या मनामध्ये शिरायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून असतो. म्हणजे काय, तो जर माणूस शांत असेल, सुखी असेल, म्हणजे एक अशी लोककथा आहे की एकदा गौतम बुद्धांचे सगळे जे काही भिक्षुक शिष्य होते त्यांना टास्क दिला की तुम्ही एखाद्या माणसाला शिकवायचं. ते इकडे सगळे फिरले आणि एका माणसाला उचलून आणलं, त्यांनी बसवलं आणि त्यांनी दिवसभर जो काही त्यांचा पाठ असेल तो शिकवला. तो झाल्यानंतर संध्याकाळी त्या माणसाला विचारलं, तू काय शिकलास बाबा? पण मला काही कळलं नाही, मला भूक लागली, आधी मला खायला घाला, त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकवायचं ते शिकवा. याचा अर्थ काय की त्या अग्नीला योग्य खाद्य नाही मिळालं, काय होणार आहे? सगळं काही विकृत होणार आहे. आणि हेच अग्नीला जर अतिखाद्य मिळालं तर दुसरं कोण होतं? कुंभकर्ण तयार होतं. उठवायला सगळं वाजंत्री वाजवायला लागते त्याला, उठ बाबा, काय करायचं काहीच कळत नाही. म्हणजे त्या शेवटी प्रश्न कोणाचा येतो? अग्नीचा आहे. त्याचं प्राकृत असणं आवश्यक आहे. तुम्ही त्याला जर जास्त घातलं, म्हणून मागचं सूत्र जे आपण मागच्या अध्यायात लेक्चरला पाहिलं काय, भोजनम हीन मात्रम तू बल उपचय ओजसे, याचा नाश होतो बल ओज यांचा. आणि काय, सर्व वातरोगांचा हेतू ठरतो, सर्वेषां वातरोगाणाम. आता वायूचं कार्य काय, फक्त संधींची हालचाल आहे अशातला भाग नाही. शरीरामध्ये जिथे जिथे गती आहे, गती गंधयो वायू, त्या सगळ्या ठिकाणी वायू येतो. मग कितीतरी ठिकाणी गती आहे. सेल्युलर लेवलला गती चालू आहे, कॅपिलरीज लेवलला गती चालू आहे, न्यूरॉन्समध्ये गती चालू आहे. शरीरामध्ये एकही भाग असा नाही आहे की जिथे गती नाही आहे, जिथे सध्या कुठल्याही प्रकारची गती नाही, असं नाहीच आहे. म्हणजे वातप्रकोप झाला म्हणजे फक्त हाडं दुखायला लागली, संधी दुखायला लागली एवढीच नाही कंप्लेन करणार, कितीतरी ठिकाणी विकृती येतील. भूक लागलेली असेल आणि मी सांगेल नाही तुमचं 12:30 लेक्चर होतं ना, 12:30 कोणी जायचं नाही, 1:30 वाजेपर्यंत आपलं लेक्चर चालणार. काय होईल, लोक पाऊणपर्यंत तुम्ही फार फार तर तग धराल, पाऊणनंतर प्रत्येक जणांच्या पाण्याच्या बाटल्या बाहेर पडायला लागतील, नंतर थोडंसं वैताग दिसायला लागेल. मग काय होईल, माझी पाठ फिरली की मग हळूच आवाजात सर सुरू होईल. बरोबर नाही? ठीक आहे, मी किती इंटरेस्टिंग टॉपिक सांगितलं तरी तुमच्यातलं एखाद दुसरा जो प्राणी असेल की बाबा ठीक आहे बाबा चालतंय, अग्नी सहन होतोय, मंद अग्नी आहे त्याचा, तो सहन करेल. बाकीचे सगळे असतील नसतील त्या सगळ्या वाचून काढतील माझ्या नावाने. दोष व्यक्तीचा नाही आहे, अग्नी आहे. कारण अग्नीला काय झालं, वातरोग आहे, त्याला कंडक्शनच होत नाही आहे ना वायूला. तो कसं गती प्राकृत ठेवेल? त्याच्यापर्यंत पोहोचणारं जे अधिष्ठानापर्यंत पोहोचलेलं ज्ञान आहे ते इंद्रियांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि इंद्रियांकडून बुद्धीपर्यंत पोहोचलं पाहिजे मन आणि आत्म्याद्वारे. वातप्रकोप झाला म्हणजे ही काय झाली, कंडक्शन सिस्टीम थांबली ना.
अधिष्ठानावर येऊन पडले, तिथून वर जातच नाही. काय वाचतोय तेच कळत नाही, काय ऐकतोय तेच कळत नाही, सगळं निवून जातं. मग या पद्धतीने दोन्ही गोष्टी, म्हणजे अतिमात्रेतला आहार असेल तरी त्रिदोषकर आहे, अमात्रेतला आहार असेल तरी व्याधीकर आहे, अमात्रेतला आहार असेल तर आम निर्मिती नाही करणार. पण जर तो पचला नाही, किती मात्रेत जरी असला तर थोडंसं खाल्लं, पण थोडंसं जरी खाल्लं तरी जर ते आम निर्माण करत असेल तर ते व्याधीकर आहे. म्हणून सूत्र पुढे काय, आता त्यांनी विष्टंभयंती अलसको. आता अलसक या व्याधीमध्ये तिथे लिहिलं, अंधारात दिसेल कितपत माहिती नाही, पण अलसक, अलस म्हणजे आळशी, म्हणून त्या व्याधीचं नावच अलसक केलं. अन्न खाल्ल्यानंतर आळशाप्रमाणे पोटामध्ये पडून राहतो. येणार ते सूत्र पुढे येतं. आणि विसूचिकेचा अर्थ सूची, सूची म्हणजे सुई, ते टोचल्याप्रमाणे वेदना निर्माण होतात शरीरामध्ये, म्हणून ते विसूचिका. म्हणजे आपल्या शास्त्रांनी नावं देताना पण हा विचार फार चांगला केला की त्या व्याधीचं लक्षण तिथे कळलं पाहिजे, फक्त नाव दिलं म्हणून नाही. कुठल्याही काय म्हणतात त्याला शास्त्रज्ञाचं नाव देऊन कुठे त्याच्यासमोर सिंड्रोम, डिसीज असं नाही केलं. त्याला सरळ त्या लक्षणांनुसार तुम्ही ओळखा की या व्याधीमध्ये काय होतं. तुमच्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे. अलस कशाचं उदाहरण झालं, उपमान प्रमाणाचं उदाहरण झालं. अळशाप्रमाणे जे प्रसिद्ध वस्तूशी साधर्म्य दाखवत आहे. विसूचिका तिथे पण ते झालं, सूची टोचल्याप्रमाणे वेदना त्या व्याधीमध्ये निर्माण होतात. काय करायचं आहे, अधर उत्तर मार्गाभ्याम. विसूचिकेमध्ये ऊर्ध्व आणि अधर म्हणजे अधोमार्गाने ते अन्न अपचित जे आहे ते बाहेर पडायचा प्रयत्न करत राहतं आणि अलसकमध्ये काहीच करत नाही, ते जागेवर पडतं. हे कोणामध्ये घडतंय, सहसा एव अजितात्मना, हा ज्याचा स्वतःवर अजिबात कंट्रोल नाही आहे, नियंत्रण नाही आहे, आहारावर अजिबात नियंत्रण ठेवलेलं नाही, अशा व्यक्तीमध्ये होणारा तो त्रास आहे. ज्याचा आहार प्रचंड आहे पण व्यायाम पण चांगला आहे त्याला नाही होणार आहे. ज्याचा अग्नी उत्तम आहे आणि जो आहार नियमित घेतोय त्याला नाही त्रास होणार आहे. जो विधिवत आहार घेतोय त्याला नाही त्रास होणार आहे. पण जो कुठल्याही नियमाचं पालन करत नाही, कुठल्याही विधिवतचं पालन करत नाही, पथ्यापथ्यांचं पालन करत नाही, त्याला व्याधी होणार आहेत. पुढचं सूत्र ज्याच्यामध्ये अलसक सांगितलंय, प्रयातीनं ऊर्ध्वम न अधस्तत आहारो नच पच्यते. न ऊर्ध्वम न अध तद न ऊर्ध्वम प्रयाती न अध प्रयाती. म्हणजे ऊर्ध्व मार्गाने पण बाहेर पडत नाही आहे, अध मार्गाने पण बाहेर पडत नाही आहे. काय, आहार जो आहे न च पच्यते आणि पचत पण नाही आहे. आमाशये अलसीभूत. आमाशयामध्ये स्थाख्या व्याधीचा आमाशयात कसं पडलंय, आळशाप्रमाणे पडू नये. अलसीभूत तेन सहा अलसकाः स्मृताः. विसर्ग आलाय कारण काय पुढे विसर्ग आलाय आणि अवग्रह आलाय मध्ये असाठी. विसर्गानंतर अ आल्यामध्ये इथे अवग्रहाचं चिन्ह आहे. अलसकाः स्मृताः, सहा अलसकाः स्मृताः. जे आमाशयामध्ये आळशाप्रमाणे पडू नये, ज्याचं पचनही होत नाही आहे आणि वरच्या मार्गाने किंवा अधोमार्गाने दोन्ही मार्गाने बाहेर पडत नाही, असा जो काही व्याधी आहे त्या व्याधीला काय म्हटलं आम्ही, अलसक म्हटलं. आता हे साधारणतः अलसक, आता स्थिर गुणाचा आहे तो, कफाचा आहे तो. त्यामुळे या अवस्थेमध्ये प्राधान्य कोणाचं आलं, कफाचं प्राधान्य आलं. वात असेल तर चलत्व येणार आहे, पित्त असेल तर दाहत्व येणार. इथे काय ती लक्षणं नाही दाखवली, त्यांनी काय दाखवलंय, स्थिर पडून राहिलं. आणि विसूचिकेमध्ये काय, विविधैर वेदनोद्भैर भेदैर वायवादी वृषकोपताः. वेगवेगळ्या वेदना निर्माण होतात आणि वायूसहित तीनही दोषांचा तिथे प्रकोप होतो. वृष म्हणजे शीघ्र. सुचिभिर एव गात्राणी विद्यती इति विसूचिकाः. इथे मात्र काय होतं, शरीरामध्ये टोचल्यासारख्या वेदना होतात, सुई टोचल्यासारख्या, आणि तिथे तीनही दोषांचा प्रकोप आहे. आणि तिथे मात्र दोष दोन्ही मार्गाने बाहेर पडायचा प्रयत्न करतात. मग लक्षणं काय आहेत, तत्र शूल भ्रम आनाह कंपस्तंभादयो अनिलात
पित्ताज्वरातिसारात अंतर्दाह त्रुट प्रलयादयः कफाच्छर्दी अंगगुरुता वाक्संग ष्ठीवनादयाः. विसूचिकेची लक्षणं आहेत. काय आहे? वातप्रधान जर असेल तर शूल लक्षण दिसेल, भ्रम लक्षण दिसेल, अनाह लक्षण दिसेल, कंप लक्षण दिसेल, स्तंभ लक्षण दिसेल. आदयो अनिलाद यासारखी लक्षणं जी वातप्रधान अवस्थेमुळे दिसणारी जी काही सगळी लक्षणं आहेत ती सगळी वातप्रधान असणाऱ्या विसूचिकेमध्ये दिसणार आहेत. शूल, भ्रम, अनाह, पोट फुगल्यासारखं वाटतं, कंप मग स्थानिक असेल, सार्वदैयिक असेल, हस्तपाद यांचा कंप असेल, कुठेही असू शकतो. पित्तप्रधान अवस्था असेल तर काय? पित्तात ज्वर ही लक्षण दिसेल, अतिसार हे लक्षण दिसेल. अतिसार व्याख्या केली गुदैन बहुद्रव सरळम अतिसारम. बहुद्रव म्हणजे जलवत सारखा जो काही मलप्रवाह होतो कुठल्या मार्गाने? गुदमार्गाने, त्याला आपण अतिसार हा शब्द शास्त्राने वापरला. मी मागे सांगितलं की आपण बऱ्याचदा वापरायचे शब्द जे शास्त्रामध्ये आलेत ते म्हणजे त्या शब्दांची सवय होते. याचं मराठी भाषांतर किंवा इंग्रजी भाषांतर करण्याच्या फंदात पडायचं नाही. अतिसार गुदैन बहुद्रव त्याची व्याख्या आहे. पुढे काय आहे? अतिसार अंतर्दाह, शरीरातल्या आतल्या बाजूनी दाह निर्माण होतो, लक्षण सापडतं. पेशंट सांगतात बरेच वेळा आतमधून गरम झाल्यासारखं वाटतं. अंतर्दाह त्रुट म्हणजे तृष्णा. प्रलयादयाः हे सगळे जे काही प्रलय म्हणजे मूर्छा हे लक्षण दिसेल. बऱ्याचदा दिसतं लक्षण पित्तप्रधान अवस्थेमध्ये मूर्छा हे लक्षण दिसतं. म्हणजे काही काळापुरता संज्ञा नाश झाल्यासारखी अवस्था असते, त्याला त्यांनी प्रलय हा शब्द वापरला. पुढे कफात छर्दी, पहिलं लक्षण कफप्रधान असेल तर छर्दी लक्षण दिसणार आहे. ऊर्ध्व मार्गाने दोष बाहेर पडायचा प्रयत्न करतात. अंगगुरुता, छर्दीच्या पुढे अशब्द आला म्हणून तो छर्द्य शब्द झालाय, छर्द्य अंग झालाय. तिथे तो शब्द आहे छर्दी अधिक अंगगुरुता. संपूर्ण अंगामध्ये गौरवता निर्माण होते, गुरुत्व दिसतं. अंगगुरुता. वाक्संग, वाक म्हणजे वाचा, संग म्हणजे अडखळत बोलल्यासारखं होतं, बोलता येत नाही व्यवस्थित. वाक्संग. ष्ठीवनादयाः, ष्ठीवन म्हणजे थुंकी वारंवार निर्माण होत राहते, लालास्राव वाढतो, रसेक लक्षण वाढतं, मग ष्ठीवन हे लक्षण सातत्याने दिसतं. ही सगळी कशी आहेत? विसूचिकेची दोषांनुसार असणारी लक्षणं. वातप्रधान आहेत वेगळी, पित्तप्रधान आहेत वेगळी आणि कफप्रधान जी काही आहेत ती. पुढे अलसकाची लक्षणं आहेत. कोणामध्ये होऊ शकतो? विशेषतः दुर्बलस्य अल्पवन्नेः वेगविधारिणः. जो व्यक्ती दुर्बल आहे, अग्नी पण दुर्बल आहे, अल्पवन्नी, वन्नी अग्नी अल्प म्हणजे मंद स्वरूपाचा आहे, जो व्यवस्थित पचनाचं कार्य करत नाही आहे. वेगविधारण हा जो वारंवार वेगांचं विधारण करतो. आता सगळेच वेग आहेत का? नाही. विशेषतः कुठले वेग धरूया आपण? तर ज्यांचा अन्नवह स्रोतशाशी संपर्क येतो ते. उदाहरणार्थ क्षुधा असेल, तृष्णा असेल, पुरीश असेल, अधोवात असेल आणि निद्रा. या सगळ्या जे काही वेग आहेत ज्यांचा अन्नवह स्रोतसाशी संपर्क येतो त्या वेगांचा इथे आपण विचार करणार आहोत. वेग विधारण म्हटल्यानंतर श्रमश्वास हे वेग नाही, तिथे कदाचित तेवढा फरक नाही पडणार. जृंभा वेगाचा तेवढा फरक नाही पडणार, पण छर्दी वेगाचा कदाचित पडू शकेल. या सगळ्या वेगांचं जे विधारण करणार आहे वारंवार. पीडितम मारुतेन अन्नम श्लेष्मणा वृद्धम अंतरा. वातप्रकोप झाला आणि अजून कोण आहे त्याच्याबरोबर? कफू. कफाने काय केलं आहे? रुद्ध म्हणजे अवरोध केला आहे. अंतरामध्ये किंवा शरीराच्या अन्ननलिकेमध्ये कफाकडून त्याचा अवरोध झाला आहे. कोणाचा? अन्नाचा. मग काय झालं आहे? अलसम क्षोभिते दोषे शल्यत्वेन एव संस्थितम. हे दोषयुक्त असलेला जो काही आहार आहे त्याला अलसक जे काही आपण नाव दिलं आहे तो कसा स्वरूपात आहे? शल्य स्वरूपात आहे.
शल्याची व्याख्या करताना केली जाते मन शरीर बाधा कराणी शल्याने. मन शरीर बाधा कराणी शल्याने, जे मनाला आणि शरीराला बाधा करतो ते सगळ्या गोष्टी शल्य म्हणून सांगितल्या. व्याख्या पण केवढी व्यवस्थित केली आहे बघा. मनातलं पण शल्य असतं, म्हणजे काही धारणीय वेगांमध्ये आलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मनातल्या शल्य वाढवतात. क्रोध, ईर्षा, द्वेष वगैरे जे काही असतील त्या, आणि शरीराला बाधा करणाऱ्या गोष्टी. मग आहार पण जो चुकीच्या पद्धतीने घेतला आहे, अपचित स्वरूपामध्ये आहे, तो शरीरातून बाहेर पडत नाही आहे. म्हणजे काय झालं, तो शरीराला कुठेतरी बाधा करतो आहे. शरीराच्या ज्या काही प्राकृत क्रिया आहेत त्या प्राकृत क्रिया होऊ देत नाही आहे. या दृष्टीने किंवा या स्वरूपामध्ये त्याला आपण काय म्हणून नाव दिलं, शल्य म्हणून नाव. म्हणून त्यांनी सांगितलं शल्यत्वेन एव संस्थितम, शल्याप्रमाणे काय करतो, शूलादीन कुरुते. शूल म्हणजे बाकीचे जे काही सगळी लक्षणं असतील, पित्तप्रधान असेल तर त्याच्यानुसार येतील, कफप्रधान असेल तर तिथे येतील. शूलादीन कुरुते तीव्र छर्दी अतिसार वर्जिता. तिथे कसे शूल तीव्र स्वरूपाचं शूल निर्माण करतं, पण तिथे छर्दी निर्माण होत नाही ना अतिसारी निर्माण होत नाही. हे अलसकामध्ये दिसतं. सो अलसाहा असा जो काही आहे व्याधी, त्याला आम्ही अलसक हे नाव दिलेलं आहे. वेगविधारणामुळे अग्निविकृत असेल, जो दुर्बल असेल अग्नी, या सगळ्यांमुळे जे काही आहार घेतला जातो तो पचला जात नाही. मग वात आणि कफ या दोघांची दृष्टी होते, त्याच्यामुळे कफामुळे अवरोध होतो, त्यामुळे अन्न अंतरामध्ये आळशाप्रमाणे पडून राहतं. जे शल्याप्रमाणे मन आणि शरीर, कारण मनालाही त्रासदायक ठरणारच आहे, ते पण बाधा करतं, म्हणून त्याला शल्य स्वरूपात दिलं आहे. आणि काय लक्षण नाही दिसत महत्त्वाचं, छर्दी लक्षण पण नाही आहे आणि अतिसार लक्षण पण नाही आहे. विसूचिकेमध्ये दोन्ही लक्षण आहेत, दोन्हीपैकी एक नक्कीच निर्माण आहे. व्याधीची लक्षणं, हा काय आहे, लक्षण संग्रह आहे, याच्यावरून तुम्हाला तो व्याधी कसा आहे ते दिसेल. पण यातलं महत्त्वाचं लक्षण काय आहे की शरीरातून ते दोष कुठल्याही मार्गाने बाहेर पडत नाही, हे त्या व्याधीचं युनिक फीचर आहे. ते त्याच्यामध्ये सापडणारच आहे. ते त्याला बाकीच्यांपासून, बाकीच्या व्याधींपासून किंवा बाकीच्या अवस्थांपासून वेगळं करणार आहे. मग अजीर्णाचे अजूनही काही जे काही प्रकार आहेत त्याच्यातून हा व्याधी ओळखायचा कसा, आता हे लक्षण ज्याच्यात दिसतं त्याला अलसक म्हणा, हे लक्षण ज्याच्यात दिसत नाही ते वेगळं होईल. जसं विसूचिकेमध्ये विशेष लक्षण काय आहे, युनिक फीचर काय, सूचीवत वेदना. दुसऱ्या प्रकारच्या वेदना झाल्या तर ठीक आहे, तो दुसरा व्याधी असू शकतो, पण जिथे सूचीवत वेदना आहे त्याच्यावरून तो व्याधी ओळखला जातोय, म्हणून ते त्याला नाव दिलं. प्रत्यात्म लक्षण म्हणून त्याला म्हटलं जातं. प्रतिआत्म, प्रत्यात्म म्हणजे त्याचं, त्या व्याधीचं तेच लक्षण दिसलं तर त्याला ते नाव लावायचं. जसं प्रत्येक व्यक्तीची एक ओळख असते, जसं तुम्ही क्रिकेट खेळता तर मग जो काही आपल्या सांगितलं तर हिटमॅन म्हटल्यानंतर कोणाला पुढे रोहित शर्मा लावायची गरज पडत नाही. हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा, हे सगळ्यांना माहिती आहे. हे काय झालं, त्याचं प्रत्यात्म लक्षण आहे की आला की स्टेडियमच्या बाहेर बॉल टाकून दे, हे त्याचं लक्षण झालं. तुम्ही तिथे त्याला हां मग तुला हिटमॅन माहिती आहे का, मग त्याचं पूर्ण नाव सांग वगैरे असले प्रकार करण्यात काही अर्थच नाही. तशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या शास्त्रातलं निदान करतो तेव्हा त्यातलं कुठलं तरी एक लक्षण हे प्रत्यात्म लक्षण म्हणून येतं आणि ते लक्षण लक्षात ठेवायचं किंवा लक्षात घ्यायचं की त्याच्यानुसार तो व्याधी ओळखला जाणार, ती त्याची ओळख आहे त्या व्याधीची. आणि बऱ्याचदा तेच प्रत्यात्म लक्षण त्या व्याधीचं नाव म्हणून दिलं जातं. जसं इथे झालं अलसक आणि विसूचिका, तेच नाव दिलं, त्यांनी बाकीच्या लक्षणांचा विचार नाही केला. वाग्भटाने जे बऱ्याचदा पहिल्या मागे पण एक सूत्र आलं ते बऱ्याचदा आपण वापरतो वाग्भटाचं सूत्र, की तुम्हाला एखाद्या व्याधीचं नाव माहिती नसेल तर नाही दिलं तरी सुद्धा चालू शकेल वगैरे वगैरे. त्याचं कारणच ते सांगतात की तुम्ही किमान लक्षणांचा विचार करा आणि त्या लक्षणांनुसार ठरवा तरी की काय अवस्था असू शकेल ते, आणि नंतर तुम्ही नाव द्या. तुम्ही स्वतःहून जरी एखाद्या व्याधीचं नवीन नाव दिलं तरी काही फरक पडत नाही. याच्यानंतर पुढे काय, एक दंडालसक म्हणून कन्सेप्ट आली आहे. दंडालसक, दंड म्हणजे काठी, ही अवस्था अलसकानंतर येणारी आहे. त्याच्यामुळे ही बऱ्यापैकी कष्टसाध्य किंवा असाध्य अवस्थेतली आहे. ज्याच्यामध्ये काय होतं, अत्यर्थ दुष्ट असतो दोषाः दुष्ट आमबद्धकाः, अतिशय दोष दूषित झालेले आहेत, दुष्टी प्रचंड आहे. आणि कोणासोबत आहे, दुष्ट आमासोबत.
म्हणजे आधीच्या याच्यात आम नाही आहे अशातला भाग नाही आहे, पण इथे दोघांची इंटेन्सिटी खूप जास्त आहे. आम पण प्रचंड विकृत झालेला आहे, दोषही प्रचंड विकृत झालेले आहेत. अशा वेळेस काय करतात, यांती तिर्यकत तरुण सर्व दंडवत स्तंभयंती चेत. ज्या पद्धतीने दंड म्हणजे एखादा बांबू किंवा काठी स्थिर असते, कडक असते, त्या पद्धतीने हे जेव्हा दोष अधिक प्रमाणात दूषित होतात तेव्हा ते काय तिर्यक मार्गात जातात. तिर्यक मार्ग याचा अर्थ असा की जे काही धातू, संधी, मर्म ही जी काही सगळी स्थानं आहेत त्याला तिर्यक मार्ग म्हटलं आपण. दोषभेदी अध्यायामध्ये दोषगती आलेल्या आहेत. शाखागती, कोष्ठगती आणि तिर्यक गती. तर कोष्ठगती म्हणजे ज्या स्थानापासून व्याधी निर्माण होतो त्याचं मूल स्थान किंवा मूलस्रोतस याला सहसा आपण कोष्ठगती मानतो. कोष्ठाचा दुसरा पर्याय अन्न व स्रोतस आहेच आहे की आमुख गुदापर्यंत म्हणजे मुखापासून गुदापर्यंत जे काही सगळे अवयव येतील त्याला आपण कोष्ठ मानलेलं आहे. दुसरे आले शाखा. शाखा दोन्ही अर्थ बरोबर आहेत, हातपाय म्हणजे एक्स्ट्रीमिटीज याचाही अर्थ शाखा होतो, बरोबर आहे. दुसरा एक अर्थ येतो की जो मूळ स्रोतस किंवा मूळ धातू सोडून बाकीचे स्रोतस जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात किंवा बाकीच्या स्रोतसांपर्यंत दोष पोहोचतात तेव्हा त्यांना शाखागती म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ही दोषगती शिकतो तेव्हा आपण हा दुसरा अर्थ लक्षात घ्यायचा की बाकीच्या दोषांपर्यंत किंवा बाकीच्या अवस्थांपर्यंत. तिसरं जे तिर्यक आहे, तिर्यकचा अर्थ काय, तिसऱ्याच बाजूला खऱ्या अर्थाने. मग इथे तिर्यक म्हणजे काय की मग हे दोन गोष्टी सोडून काय राहिलं, मर्म राहिले, संधी राहिली किंवा जे काय अजून आपण बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणतो की ज्यांच्यावर तुमचं शरीर पूर्ण चांगलं राहणं अवलंबून आहे, थोडक्यात काय व्हायटल पॉईंट्स म्हणूया आपण त्यांना, तिथपर्यंत जेव्हा दोष जाऊन पोहोचतात तेव्हा त्यांना तिर्यक गती मानली की जिथून पुन्हा एकदा शाखांमध्ये किंवा कोष्ठामध्ये आणणं हे त्रासदायक ठरतं. त्यामुळे बऱ्याचदा रचनेमध्ये वापरले जाणारे शब्द, शारीर रचनेमध्ये आणि शारीर क्रियेमध्ये वापरले जाणारे शब्द यांच्यात थोडासा फरक असतो. आपण पटकन शाखागती म्हटल्यानंतर हातपायांमध्ये दोष जातात का असं म्हटलं तर मग ते काही अर्थी बरोबर आहे पण काही अर्थी चुकीचं जातं. जेव्हा संप्राप्ती मांडायचा प्रश्न येतो, व्याधी कसा निर्माण होतो किंवा व्याधी कसा पसरतो याचा विचार होतो, तेव्हा तो अर्थ असा घ्यायचा की कोष्ठ म्हणजे मूळ स्रोतस किंवा मूळ धातू, शाखा म्हणजे इतर स्रोतस किंवा इतर धातू, आणि हे सोडून ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या तिर्यकमध्ये. मग इथे ही तिर्यक गती सांगितली आहे. तिर्यक गती म्हणजे काय, तिथे जाऊन विकृती निर्माण करायला लागतं. मग एकदा का शरीरातले महत्त्वाचे ठिकाणं आहेत, मर्म, मर्म संधी असेलच ना, किंवा जे काही अजून बाकीच्या प्राणायतनं वगैरे सांगितलेली असतील, तिथे जाऊन जर व्याधी निर्माण व्हायला लागलेले असतील तर काय होणार आहे, तो विकृत होणार आहे, प्रमाण कष्टसाध्य होणारे व्याधी, त्याची चिकित्सा लवकर करता येणार नाही आहे. म्हणून काय सांगलं आहे, दंडकालसकम नामतम त्याचेत अशुकारिणम, त्याचे त्यागच करा त्या लोकांचा. त्याग करा म्हणजे ते सोडून नाही द्यायचं पेशंट वाऱ्यावर. याचा अर्थ असा की तुम्ही चिकित्सा करा, पण ज्या सहजतेने अलसक बरा होऊ शकेल कदाचित तेवढ्या सहजतेने अंडालसक बरा होणार नाही आहे. दुसरं असं की हे जसं ते येलो आणि मध्ये असं एक काठी आणि खाली टिंब असलेलं साईन आहे ना, वॉर्निंग साईन बऱ्याचदा. अलसकची अवस्था आहे, आत्ताच चिकित्सा करा, त्याला दंडालसकाच्या अवस्थेत जाऊ देऊ नका. अग्निदृष्टी आहे, आत्ताच चिकित्सा करा, त्याला पुढच्या अवस्थेत जाऊ देऊ नका. म्हणून ग्रंथकार बऱ्याचदा पुढच्याही अवस्था सांगून मोकळ्या होतात जिथे जिथे असाध्यत्व आहे. आम्हाला धर्माधिकारी सर नेहमी सांगतात की ग्रंथामध्ये सांगितलेलं वर्णन बऱ्याचदा हे एक्स्ट्रीम वर्णन असतं. मग प्रश्न पडतो, खरंच एवढं एक्स्ट्रीम वर्णन करायची गरज काय ग्रंथकारांना? महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये तुमच्याकडे रुग्ण येतो तेव्हाच चिकित्सा करा, म्हणजे त्या एक्स्ट्रीम अवस्थेपर्यंत पेशंट जाणार नाही. तुम्हाला ओळखता आली पाहिजे ही प्राकृत अवस्था आहे, ही विकृत व्हायला लागली आणि ही अतिविकृत आहे, याला हात लावायचा की नाही ते तुम्ही ठरवा. आणि पहिल्या अध्यायामध्ये वाघभट सांगतात की तुम्हाला जर असाध्य रुग्णांची चिकित्सा करायची आहे तर हा विचार नक्की करा. आजही आपण बऱ्याचदा पाहतो पेशंट अचानक जातो, लोक काय म्हणतात, मग आधी सांगायला काय झालं होतं, आमचा पेशंट खराब होता ते. आणि जर आधी सांगितलं मग ते काय म्हणतात, मग तुम्ही काय करणार आहात, तुम्ही बरे नाही करणार आहात का? दोन्हीकडून आपली अवस्था विचित्र आहे सध्या डॉक्टरांची. तुमच्याकडे आणलं तरी लोक म्हणतात लवकर बरं करा, तो बरं झालाच पाहिजे, एवढं करा तेवढं करा, पैशाची काळजी करू नका, हे ते.
मोठी यादी असते त्यांची. आणलेली अवस्था काय आहे, तोपर्यंतचे गोष्टी काय आहेत, त्याचं पथ्यपालन किती आहे, औषधांचं सेवन किती आहे, त्याचा व्यायाम किती आहे, बाकीच्या गोष्टींचा परिणाम, आणि मुख्य म्हणजे खर्च करायची तयारी किती. वाग्भटाने उगीच म्हणून आढ्य रोगी नाही सांगितलं आहे. बाकी कोणी वर्णन नाही केलं आढ्याचं. चरक तर स्पष्ट सांगतात पहिल्या अध्यायामध्ये की तुझ्याकडे पैसा नसेल तर तरी त्याची चिकित्सा करा, त्याला सोडू नका. पण वाग्भट काय सांगतात, पैसा असला पाहिजे. वाग्भटांना माहिती होतं पुढे येणारी लोक अशीच आहेत, विचार करणार किती रुपये खर्च करायचा आणि त्याचा उपयोग काय. आणि इन जनरल तुम्ही लोकांमध्ये ऐकता आणि याची चर्चा आपल्या फॅकल्टीत बऱ्याचदा होते. लोक काय म्हणतात, आम्ही एवढा खर्च केला तरी उपयोग काय झाला. तुम्ही खर्च कुठल्या गोष्टीसाठी केला आहे, पेशंट वाचवावा म्हणून केला आहे, थोडेच बाकीच्या गोष्टींसाठी केला आहे, मग त्याचं मूल कशासाठी आहे. मी एवढा खर्च केला म्हणून वाचलं त्याचं कौतुक नाही, पैसे किती गेले त्याचं कौतुक आहे. मग चिकित्सा जर तुम्हाला द्यायची आहे, प्राकृत पण चिकित्सा दिली पाहिजे, योग्य चिकित्सा दिली पाहिजे, पेशंट वाचलाही पाहिजे, पण त्याचबरोबर खिशातले पैसेही नाही गेले पाहिजेत, असं कसं होईल. म्हणून नाही. म्हणून असाध्य रोगांची चिकित्सा करताना सगळे ग्रंथकार त्यासाठी सांगतात की तुम्ही असाध्य रोगांना हात घालताना विचारपूर्वक हात घाला. मी इमर्जन्सी ट्रीट करतो, बरोबर आहे, मान्य आहे, तुझं काय म्हणूया आपण तेवढा हातखंडा असेल, करू शकतोस. पण यदा कदाचित एखादी नाही झाली तर त्याचे परिणाम काय होतील ही सहन करण्याची तयारी आहे का. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी, आपल्या आजूबाजूला काही जण आहेत असे खूप चांगली लोकांना गावं सोडावी लागली, एक केस फेल गेली म्हणून फक्त, एवढा गावातल्या लोकांनी त्रास दिलेला. आणि त्याच्या आधी कितीतरी वर्ष त्या लोकांनी त्यांच्याकडून फुकटमध्ये औषधं घेतलेली आहेत. खूप जण आहेत आपल्याकडे, खूप चांगले प्रॅक्टिशनर आहेत, त्यांनी गावच्या गाव सोडून दिलेले आहेत. नाही जमत आता का, गावातले लोक उगीच त्रास देतात. आणि असं काही नसतं की बाबा केस डॉक्टरच्या निग्लिजन्सनी गेलेली असते, पूर्ण पेशंट लास्ट स्टेजला आणलेला असतो, काही नसतं केलं, कुठेही गेला जगात तरी वाचण्याची शक्यता नसते. पण अशा अर्थाने त्याच्यामुळे जेव्हा उद्याही जाऊन तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रॅक्टिसमध्ये उतराल, मग ते आयुर्वेद असेल, इंटिग्रेटेड असेल, मॉडर्न असेल, जी काय असेल ते तुमच्यावर आहे. तेव्हा इमर्जन्सीला हात घालताना, असाध्य अवस्थेला हात घालताना शास्त्रकारांनी असाध्य अवस्था सांगितलेल्या आहेत हे डोक्यात ठेवून औषधं द्यायची आहेत. मध्ये असंच एकदा आपल्या शास्त्राच्या बद्दलही बऱ्याच वेळा लोकांची गैरसमज आहे, आयुर्वेद म्हणजे संजीवनी बुटी आणि लगेच पेशंट उठलाच पाहिजे, जसं लक्ष्मण उठला तसं नाही होत. जर ग्रंथकारांना जर त्या अवस्था मान्यच नसतं तर मग असाध्य सांगितलंच कशाला असतं. त्यांना जर खात्री असते की नाही कुठलंही औषध दिलं तरी आमचे सगळे रुग्ण जिवंतच होणार आहे, सांगितलंच नसते. यांनी असाध्य अवस्था दिल्यात म्हणजे आपल्याला मान्य आहे की या अवस्था आपल्या हाताच्या पलीकडच्या आहेत, तुम्ही काही वापरा तरी फरक पडणार नाही आहे. ती गोष्ट रुग्णांना सांगता आली पाहिजे. आता ती कशी सांगायची, काय सांगायची, प्रत्येकाचं सांगायची पद्धत काय आहे, सांगायची नाही सांगायची, हे सगळं प्रत्येकावर अवलंबून. कारण त्यांच्या ठिकाणचे, त्यांच्या हॉस्पिटल्सचे प्रोटोकॉल्स वेगळे असतात, प्रॅक्टिसच्या पद्धती वेगळ्या असतात, नियम वेगळे येतात, हा विषय त्यांच्याकडे येतो. पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चिकित्सा करताना असाध्याचा विचार करायचा. त्यासाठी हे ग्रंथकार प्रत्येक वेळेस नियम देतात. इथे त्यांनी तेच सांगितलं की दंड आले सर, हा त्याच्यात अशुकारिणा, याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे काय, हा जाऊ शकतो याची खात्री ठेवून कामं करा. चरक अशा वेळेस एक परत पिल्लू सोडतात, त्याचं दैव चांगलं असेल तर परत जिवंत येते. एवढं घुमून फिरवून आणणारे हे एकमेव प्राणी म्हणजे चरक आहेत. तर एवढ्या अवस्थेत नेऊन ठेवतात, तिथे नेऊन उभे करतात ते. आता हा एक काय म्हणतात इंच जरी पुढे सरकला तरी खाली दरीत कोसळणार, पण मध्येच म्हणतात काही हरकत नाही, खाली एखादी जाळी लागलेली असू शकेल, त्यात पडलं तरी वाचेल. मग आपण करायचं काय, त्याला वाचवायचं आहे की ढकलून द्यायचं आहे, काहीच सांगत नाही, ते तुम्ही तुमच्यावर करा. 16वा अध्याय चिकित्सा प्रवृत्ती आहे, त्याच्यामध्ये अग्निवेश प्रश्न विचारतात चरकांना की एवढं जर सगळं होत असेल तर आम्ही चिकित्सा करायची गरज आहे का. आहे ना, कशासाठी, तुम्ही चिखलात पडलेल्या माणसाला फक्त हात देता बाहेर पडायला, एवढं फक्त चिकित्सेचं काम. सरळ सोट वाक्य चरकांचं, बाकी काही सांगत नाहीत ते.
तुम्ही तेवढंच काम करणार. त्याला बाहेर यायचं असेल तर तो बाहेर येणार आहे, नाही यायचं तर तो तिथेच बसेल. तुम्ही फक्त काय करताय, हात देताय. एवढा चिकित्सकाचा उद्देश. ग्रंथ वाचताना या गोष्टी सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. मग काय सूत्र पुन्हा एकदा पाहूया. अत्यर्थ दुष्टास्तु दोषः दुष्टाम आमबद्धखा यांत तिर्यक तरुण सर्वा दंडवत स्तंभयंती च दंडकालसकम नाम तम त्यजेत आशुकारिणम. या पद्धतीने दंडालसक यांनी सांगितलेलं. आता त्याच्यानंतर पुढे आमदोष, त्याच्यानंतर अलसक आणि विसूचिकेची चिकित्सा आणि अजीर्ण जे काही बाकीचे प्रकार असतील ते सगळे आपण पुढच्या वेळेस पाहूया. तर आपण थांबू इथे. आणि आज काय काय पाहण्यात आलं आपण. पहिल्यांदा आम म्हणजे काय, त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या काही सगळ्या व्याधींचं स्वरूप असेल. महत्त्वाचे 2 व्याधी, अलसक आणि विसूचिका. अलसक म्हणजे काय, विसूचिका म्हणजे काय, त्यांचे प्रत्यात्म लक्षणं काय असू शकतात, आणि दंडालसक. ठीक आहे, बऱ्यापैकी समजलं असेल.